सुनीता जामगडे पाकिस्तानातील 3 जणांच्या संपर्कात होती। इंस्टाग्रामवरून पाकिस्तानच्या संपर्कात आल्याची माहिती आहे। तिला भेटण्यासाठी तिने पाकिस्तानात गेल्याचं तपासात उघड झालंय। हे तिघं पाकिस्तानी नागरिक आहेत। ते गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणारे एजंट आहे। याचा तपास सध्या घेतला जातोय। त्यामुळे एकंदरीतच सुनीता जामगडे हिनं पाकिस्तानमध्ये बॉर्डर क्रॉस करून गेली होती। त्यानंतर ती 3 जणांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। सुनीता जामगडेच्या प्रवासावर एक नजर टाकूयात। 9 मे रोजी नागपूरची सुनीता जामगडे कारगिलमध्ये गेली। 36 वर्षीय सुनीताचा 15 वर्षाच्या मुलासह कारगिलच्या हॉटेलमध्ये मुक्काम होता। 14 मे रोजी मुलाला हॉटेलमध्ये एकटं सोडून महिलेनं एलओसी पार केली। सुनीता एलओसी पार पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात होती। 26 मे रोजी पाक सुरक्षा यंत्रणांकडून सुनीता बीएसएफच्या ताब्यात होती। याआधीही महिलेकडून 2दा नियंत्रण रेषा ओलांडल्याचा अयशस्वी प्रयत्न होता। सुनीताने हेरगिरी करत संवेदनशील माहिती दिली का याचा शोध घेतला जातोय। इंटरनेटद्वारे ओळख झालेल्या पात्रीला भेटण्यासाठी सुनीता गेल्याची माहिती आहे। त्यामुळे सुनीता पाकिस्तानातील 3 जणांच्या संपर्कात होती। इंस्टाग्रामद्वारे ती या 3 जणांच्या संपर्कात असल्याची माहिती सध्या चौकशीतून समोर येते। तर आज सुनीताला कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आज सुनीतावरती कशा पद्धतीने सुनावणी होते, कशा पद्धतीने पुढची कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सुनीता जामगडे ही कारगिलद्वारे पाकिस्तानात गेली होती। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, सुनीता जामगडे ही पाकिस्तानच्या 3 जणांच्या संपर्कात होती। आज सुनीतावरती सुनावणी देखील पार पडेल। तिला कोर्टात हजर केलं जाईल। काय अधिक अपडेट? नक्कीच जर सुनीता जामगडे 28 वर्षीय महिला जर बघितलं असेल, ही एलओसी पार केलं आणि एकंदरीत बघितलं असेल तर तिची चौकशी सध्याच्या घडीला सुरू आहे। 3 लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती जी आहे ते आता तपास यंत्रणेसमोर पुढे येत आहे। जुल्फिकार यांच्या ते सतत संपर्कात होती। त्यासोबतच तौसिफ आणि असद हे जे 2 व्यक्ती आहेत त्यांच्या दोघांच्या सुद्धा सतत ते संपर्कात असल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे। इंस्टाग्रामचे ते मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याची माहिती सुद्धा पुढे येत आहे। एकंदरीतच बघितलं असेल तर तिने संदेशाल माहिती दिली का याचा सुद्धा तपास पोलीस यंत्रणा करिता एकंदरीतच बघितलं असेल तर ती पाकिस्तानला कशा लोकांच्या सोबत कशा प्रकारच्या संपर्कात होती याची सुद्धा संपूर्ण डिटेल जी आहे ती माहिती जी आहे ते पोलीस प्रशासनाकडून घेतात। आणि या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर आज तिची न्यायालयीन सुनावणी सुद्धा आहे। त्यामुळे काय पुन्हा माहिती येते, धक्कादायक माहिती समोर येते याचा सुद्धा पोलीस आता तपास घेणार आहेत। निश्चित ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की सुनीता ही पाकिस्तानच्या 3 जणांच्या संपर्कात होती, मात्र हे पाकिस्तानी नागरिक नेमके कोण होते, ते काही एजंट होते का, या संदर्भातली काही माहिती स्पष्ट होऊ शकली आहे का? नक्कीच आपण जे बघितलं असेल ते हे एजंट होते का, यांच्या कुठल्या दहशतवादी संघटनेशी यांच्या संबंध होता का याची माहिती सुद्धा तपास यंत्रणा घेत आहे। त्यासोबतच संपूर्ण माहिती जी आहे ती पोलीस प्रशासन सुनीताकडून घेत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर या संपूर्ण याच्यात जर ती इंस्टाग्रामवर ज्या प्रकारे बोलत होती त्यासोबत फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर करत होती, अनेक माहिती जी आहे ते धक्कादायक माहिती पुढे येत आहेत अशी प्रकारची माहिती पोलीस यंत्रणेकडून मिळत आहे। मात्र ज्या प्रकारची माहिती संदेशाल जी माहिती आहे भारताबद्दलची किंवा नागपूरबद्दल असेल किंवा देशातल्या इतर ठिकाणाबद्दल ती माहिती त्यांनी दिली का याचा सुद्धा तपास नागपूर पोलीस आणि तपास यंत्रणा करीत आहे। निश्चित त्यामुळे या संदर्भात तुमच्याकडून आम्ही अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।